नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मनाचे श्लोक आणि आधुनिक मानसशास्त्र। मनाचे श्लोक नित्य वाचनाने मानसिकतेवर होणारे बदल। आजच्या आधुनिक मानसशास्त्रातील म्हणजे मॉडर्न फिजिओलॉजी संकल्पना आणि मनाचे श्लोक याचा अत्यंत जवळचा संबंध आहे। तो कसा ते पाहूया। पहिलं, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मतलब CBD आणि मनाचे श्लोक CBT मध्ये आपण रुग्णाला त्याचे चुकीचे विचार बदलून सकारात्मक विचार करायला शिकवतो। श्लोक: मना वासना दृष्ट कामाण ये रे, मना सर्वता पापबुद्धी नको रे। आधुनिक मानसशास्त्र इथे समर्थ मनाला सेल्फ टॉक शिकवतात। जेव्हा आपण स्वतःच्या मनाशी संवाद साधतो तेव्हा आपण आपल्या कृतीवर मतलब बिहेवियर नियंत्रण मिळवू शकतो। हे श्लोक मनातील नकारात्मक विचाराला फिल्टर करण्याचे काम करतात। दुसरं, सुप्त मनाचे प्रोग्रॅमिंग सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग। मानसशास्त्रानुसार आपले 90% निर्णय सुप्त मन घेत असते। हे मन सवयीने बदलत असते। श्लोक: प्रभाते मणी राम चिंतित जावा। आधुनिक मानसशास्त्र सकाळी उठल्यानंतरचे पहिले 15-20 मिनिटे आपले सुप्त मन सर्वात जास्त रिसेप्टिव्ह मतलब ग्रहणक्षम असते। समर्थांनी नेमकी याच वेळेचा वापर सकारात्मक म्हणजे ॲफर्मेशन देण्यासाठी केला आहे। सकाळी सात्विक विचार केल्याने संपूर्ण दिवसाचा मूड सेट होतो। तिसरं, इम्पल्स कंट्रोल। आजच्या काळात तरुणांमध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन त्वरित सुखाची ओढ वाढली आहे। श्लोक: नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी। आधुनिक मानसशास्त्र राग, अँगर आणि कामवासना मतलब लस्ट हे क्षणिक आवेग म्हणजे इम्पल्स आहेत। मनाचे श्लोक आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स शिकवतात, म्हणजेच भावनांच्या आहारी न जाता बुद्धीने विचार करा। चौथं, व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। समर्थांनी सज्जन आणि दुर्जन यांच्यातील फरक सांगून एक आदर्श व्यक्तिमत्वाची प्रतिमा समोर ठेवली आहे। आधुनिक मानसशास्त्रात याला आयडियल सेल्फ म्हणतात। जेव्हा आपल्यासमोर एक ध्येय असते की आपल्याला असे बनायचे आहे तेव्हा आपला आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते। पाचवा, ताणतणाव आणि लवचिकता स्ट्रेस अँड रेझिलियन्स। श्लोक: महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले। आधुनिक मानसशास्त्र आयुष्यातील नश्वरतेची जाणीव करून दिल्याने संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। तेव्हा आपल्याला कळते की काहीही कायमस्वरूपी नाही। तेव्हा आपली रिअलायझेशन संकटातून सावरण्याची शक्ती वाढते। आपण छोट्या गोष्टींनी खचून जात नाही। निष्कर्ष: मनाचे श्लोक हे केवळ देवाचे नाव घेण्यासाठी नाहीत, तर ते तुमच्या फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचा विकास करणारा भागला प्रशिक्षण करण्याकरता आहेत। जर रोज 5 श्लोकांचे अर्थसह चिंतन केले तर कोणत्याही लाईफ कोचची गरज पडणार नाही। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।